अकोला जिल्ह्यातील चोहट्ट येथील एका शेतकऱ्याची फसवणूक करून त्याच्या 14 लाखांच्या मालाची परस्पर विक्री करण्यात आली होती। मात्र अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेने शेतकऱ्याचा माल एका दिवसातच परत मिळवलाय। राधेश्याम पाटकर या शेतकऱ्याने 22 फेब्रुवारी रोजी आरोपी श्रीकृष्ण लटपटे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। लटपटे याने पाटकर यांच्याकडून 148.15 क्विंटल तूर घेऊन तो इंदोरला पाठवण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्याने तो तूर इंदोरला न पोहोचवता परस्पर विकून टाकला आणि गाडी जाळल्याचा बनाव केला। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची स्थापना केली। पथकाने त्वरित तपास करून 26 फेब्रुवारी रोजी सकाळी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। तपासात पोलिसांनी आरोपीचा मराठवाड्याकडे गेलेला ट्रक आणि 35 पोते तूर जप्त केलेत। तसेच आरोपीच्या मदतीने तूर खरेदी करणाऱ्या 2 व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आलाय। या कारवाईत एकूण 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे परिसरात कौतुक होताना दिसतंय।